Hi friends, good morning one and all of you. My name is Rasne Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmacology and toxicology. Previous lecture shown that various chapters discussing firstly general pharmacology consisting about the various introduction of pharmacology, ADME points, मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन्स. सेकंड सेक्शनमध्ये आपण बघितलं होतं ड्रग्स ॲक्टिंग ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. त्यामध्ये पण आपण व्हेरियस ड्रग्स यूज बघितले आहेत का असे ड्रग्स का जे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर ॲक्ट केले जातात. मग त्यामध्ये अल्कोहोल असेल, जनरल ॲनास्थेटिक्स असेल, हायप्नॉटिक्स अँड सिडेटिव्स पॉईंट आहे, कन्व्हल्सिव्ह अँटी कन्व्हल्जन होता, ऑफाईड अनाल्जेसिक अँड अँटीपायरेटिक्स, अँटीसायकोटिक्स, अँटी एन्झायटी, अँटीडिप्रेसंट, सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलंट, सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट, ड्रग्स यूज इन पार्किन्सोनिझम. हे जे काय आपण पॉईंट्स बघितले हे सर्व पॉईंट्स किंवा हे सर्व ड्रग्स इट्स अ ड्रग्स ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. हे सर्व ड्रग्स कुठे होते? सेंट्रल नर्वस सिस्टीमवर ॲक्ट करणारे होते. त्यानंतर लोकल ॲनास्थेसिया बघितला आपण, कोकेन, प्रोकेन अँड फॉर अदर लोकल ॲनास्थॅटिक्स ड्रग्स. आणि त्यानंतर आपण सेक्शन 4 बघितला होता का ज्यामध्ये ड्रग्स हे गॅस्ट्रो इंटेस्टायनलवर ॲफेक्ट करणारे ड्रग्स ॲक्टिंग ऑन गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक. असे ड्रग्स का जे GIT ट्रॅक किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमवर अटॅक करणारे, त्यानुसार आपल्याला त्याचा बेनिफिट्स मिळत होता. तर त्यामध्ये व्हेरियस आपण कॅटेगरीज बघितल्या. ॲपेटायझर्स असेल, डायजेस्टिंट म्हणजे काय, त्याचे ड्रग्स कोणते, कार्मिनेटिव्ज, ॲपेटाईट सप्रेसंट, सिओलॉगस, इमेटिक्स, अँटीइमेटिक्स, अँटीडायरियल्स, पर्गेटिव्ज, ॲनोरेक्टल प्रिपरेशन्स, अँटॅसिड आणि अँटी अल्सर ड्रग. हे सर्व आपण आत्तापर्यंत बघितलं आहे. तर आजच्या आपल्याला जो काय लेक्चर आहे आपलं त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ड्रग्स ॲक्टिंग ऑन रिस्पायरेटरी सिस्टीम. तर ड्रग्स कुठे अफेक्ट करायचे आता? रिस्पायरेटरी सिस्टीम. रिस्पायरेटरी सिस्टीमच्या अंतर्गत जे काय डिसीज येणार आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर ड्रग्स ॲक्टिंग ऑन रिस्पायरेटरी सिस्टीम, दिस पॉईंट आर द वी विल बी द डिस्कस टुडे. ड्रग्स ॲक्टिंग ऑन रिस्पायरेटरी सिस्टीम. मग त्यामध्ये फर्स्टली आहे ड्रग्स यूज इन ब्रॉन्कियल अस्थमा. तर ब्रॉन्कियल अस्थमामध्ये ड्रग्स आपल्याला यूज करायचे. त्यासाठी कोणकोणते ड्रग्स यामध्ये यूज केले आहेत ते आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. पण त्या अगोदर तुम्हाला माहीत पाहिजे ब्रॉन्चियल अस्थमा म्हणजे काय. तर ब्रॉन्चियल अस्थमा म्हणजे इन मराठी दमा, श्वसन नलिकेमध्ये जो काय श्वसन घेण्यासाठी त्रास होतो दॅट इज धिस कंडिशन कॉल्ड ॲज ब्रॉन्चियल अस्थमा. पण इन इंग्लिश ब्रॉन्चियल अस्थमा इट्स अ कंडिशन्स इन विच पर्सन earways becomes inflamed, narrows and swelling and produce extra mucus and which make it difficult to breathing. That is called as bronchial asthma. ब्रॉन्चियल अस्थमा म्हणजे काय? दम लागणे. म्हणजे आपल्याला जे काय श्वास घ्यायचा आहे, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आपण नोजनुसार जे काय घेतो आहे ते कुठंपर्यंत जाणार आहे? लंग्सपर्यंत जाणार आहे. पण लंग्सपर्यंत जाण्यासाठी तिथं आपल्याला आहेत स्मूथ मसल, ब्रॉन्चियल मसल्स आहेत. तर त्या ज्या ब्रॉन्चियल मसल्स आहेत त्या जे काय इयरवेजच्या ज्या पाईपलाईन्स आहेत ह्या इयरवेजच्या पाईपलाईन्समध्ये किंवा काय होतं ह्या अस्थमाच्या कंडिशनमध्ये तर त्या पर्सनला त्या इयरवेजमध्ये इन्फ्लामेशन होतं आहे. त्याचं इन्फ्लामेशन झाल्यामुळे ॲटोमॅटिकली त्या ब्लड व्हिसल्स असतील त्या काय होतात? नॅरो होतात. इन्फ्लामेशन झाल्यामुळे नॅरो होतात किंवा त्यामध्ये स्विलिंग येत आहेत. स्विलिंग झालं तरी पण नॅरो होणार, इन्फ्लामेशन झालं तरी पण नॅरो होणार आहे. त्यामुळे काय होतं आहे? अँड प्रोड्यूस एक्स्ट्रा म्युकस. त्यामुळे तिथे म्युकस जास्त प्रमाणात सिक्रेट होते अँड विच मेक इट डिफिकल्ट टू ब्रिदिंग. आणि यामुळे काय होते? आपल्याला ब्रिदिंग घेण्यासाठी त्रास होतो किंवा डिफिकल्टी येते. का? कारण की यामधून इयरवेज पास होत नाही आहे. जे काय ब्रॉन्चियल मसल आहेत, स्मूथ मसल आहेत, ज्या लंग्सपर्यंत अलव्हेलीपर्यंत जाणार आहे हे सर्व ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड घेऊन तिथपर्यंत काय होणार आहे? ते जाणार नाही. कारण की तिथे इन्फ्लामेशन झाले, नॅरो लाईनिंग झाले, त्यामुळे तिथपर्यंत ऑक्सिजन पोहोचणारच नाही आहे. दे आर हॅविंग अ डिफिकल्टी टू द ब्रिदिंग अँड धीस ऑल ऑफ द कंडिशन कॉल्ड ॲज दी ब्रॉन्चियल अस्थमा. तर मग ह्या ब्रॉन्चियल अस्थमा जर झाला तर हे झाल्यानंतर आपल्याला कोणते ड्रग्स यूज करायचे आहेत, कोणत्या प्रकारे ड्रग्स यूज केल्यानंतर ब्रॉन्चियल अस्थमा आटोक्यात येईल हे आपल्याला सर्वस्तर बघायचं आहे.
तर याचं आपण इंट्रोडक्शन बघू अजून एकदा. ड्रग्स यूज इन ब्रॉन्चियल अस्थमा. ब्रॉन्चियल अस्थमा म्हणजे काय ते समजलं तुम्हाला. तर ब्रॉन्चियल अस्थमा इट्स अ कंडिशन इन विच person earways become inflammation, narrow and swelling, and that having a produce extra mucus and which make it difficult to breathing. So definition मध्ये बघू आपण. The bronchial asthma is characterized by periodic spasm of bronchial smooth muscle. आता स्पाझम म्हणजे काय? स्पाझम ऑफ ब्रॉन्चियल स्मूथ मसल. आता स्पाझम म्हणजे काय? ए सडन इनव्हॉलंटरी मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन ऑर कन्व्हल्सिव्ह मुवमेंट. आता याच्यामध्ये पिरियॉडिकली टायमिंगलामध्ये काय होतं आहे, इनव्हॉलंटरी मसलची कॉन्ट्रॅक्शन होतात. जे काय मसल आहेत कोणत्या? ब्रॉन्चियल स्मूथ मसल. ह्या ब्रॉन्चियल स्मूथ मसल जे काय होतं इनव्हॉलंटरी अनैच्छिकरित्या मस्क्युलरची कॉन्ट्रॅक्शन होतात. त्यामुळे काय होणार? इन्क्रीज द सिक्रिशन अँड इडेमा ऑफ ब्रॉन्चियल म्युकोसा. त्यामुळं ब्रॉन्चियल म्युकोसाचं सिक्रिशन इन्क्रीज होणार आहे. तर आता इडेमा म्हणजे काय? तर इडेमा मीन्स स्वेलिंग म्हणजे सूज येणे किंवा त्यामध्ये फफिनेस कॉजेस बाय एक्सेस फ्लूइड ट्रॅप इन द बॉडी टिश्यू. त्यामध्ये काय होणार आहे? एक्सेस फ्लूइड ट्रॅप होणार आहे इनसाइड द बॉडी टिश्यू. दॅट इज दिस बिकॉज ऑफ दिस स्पाझम. ह्या स्पाझममुळे काय होत असेल? स्पाझममध्ये काय कॉन्ट्रॅक्शन झाले, तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल झालं आहे. तर मग त्यामुळे काय होईल? लार्ज व्हॅल्यूम ऑफ इयर रिमेन्स लॉक इन अल्व्हेली. जे काय लार्ज व्हॅल्यूम इयर होती ती सगळं लॉकआउट होणार आहे तुमच्या अल्व्हेलीमध्ये होणार आहे. आणि त्यामुळेच these decreases tidal ear capacity and vital capacity and leading to dyspnea. यामुळे काय होते? टायडल इयर कॅपॅसिटी तुमची डिक्रीज होतात. मग टायडल इयर कॅपॅसिटी म्हणजे काय? टायडल इयर कॅपॅसिटी इट इज दी लंग व्हॅल्यूम. टायडल इयर कॅपॅसिटी म्हणजे काय? इट इज दी लंग व्हॅल्यूम रिप्रेझेंटिंग द नॉर्मल व्हॅल्यूम ऑफ इयर डिस्प्लेस बिटवीन नॉर्मल इनहेलेशन अँड एक्सेलेशन व्हेन एक्स्ट्रा एफर्ट इज नॉट अप्लाइड. एका टायमाला आपण जे काय नॉर्मली इयर घेतो आहे आणि नॉर्मली इनहेल आणि एक्सेलेशन करतो आहे त्या टायमिंगला त्या इयरला टायडल इयर कॅपॅसिटी म्हणतो. त्यावेळेस हा रेट डिक्रीज होईल जर ब्रॉन्चियल अस्थमा झाला तर. धीज डिक्रीजेस टायडल इयर अँड व्हायटल कॅपॅसिटी. आता टायडल इयर कॅपॅसिटी म्हणजे काय? तर यालाच लंग व्हॅल्यू म्हणतो आपण. पण यामध्ये जे काय नॉर्मल व्हॅल्यूम ऑफ इयर डिस्प्लेस बिटवीन नॉर्मल इनहेलेशन अँड एक्सेलेशन म्हणजे आपण जे काय नॉर्मल इनहेलेशन आणि एक्सेलेशन करतो आहे जो काय इयर व्हॅल्यूम ऑफ इयर आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ टायडल इयर कॅपॅसिटी. तर व्हायटल कॅपॅसिटी काय सांगते? व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे व्हायटल कॅपॅसिटी मेजर दी मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इयर दॅट कॅन बी इनहेल ऑर एक्सेल ड्युरिंग द रिस्पिरेटरी सायकल. व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे काय? इट इज दी मेजरिंग दॅट मॅक्झिमम जास्तीत जास्त अमाऊंट ऑफ इयर दॅट कॅन बी इनहेल और एक्सेल ड्युरिंग अ रिस्पिरेटरी सायकल दॅट इज कॉल्ड एज व्हायटल कॅपॅसिटी. पण जर ब्रॉन्चियल अस्थमा किंवा स्पाझम जर तयार झाला तर ॲटोमॅटिकली हे प्रोसिजर काय होणार आहे. त्याच्यामुळं धीस डिक्रीजेस टायडल इयर अँड व्हायटल कॅपॅसिटी. त्यामुळे हे टायडलची जी काय कॅपॅसिटी आहे जी काय व्हायटलची कॅपॅसिटी आहे ही डिक्रीजेस होणार आहे. का? स्पाझममुळे. स्पाझम म्हणजे काय? इनव्हॉलंटरी मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन ऑर कन्व्हल्सिव्ह मुवमेंट ऑफ दी स्मूथ मसल. आणि ह्या सर्व कारणामुळे काय होणार आहे? डिस्पिनिया होणार आहे. डिस्पिनिया म्हणजे काय? डिस्पिनिया मीन्स शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजे श्वास घेण्यासाठी टायमिंग लागणार किंवा शॉर्टनेस ऑफ ब्रीथ तिथं आपल्याला ब्रीथ घ्यायला डिफिकल्टी होणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ डिस्पिनिया. दिस इज द ऑल अबाउट दी ब्रॉन्चियल अस्थमा. तर यामध्ये आपल्याला व्हेरियस ड्रग्स यूज करायचे आहेत. तर क्लासिफिकेशन ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा. तर यामध्ये मेनली 3 ते 4 क्लासिफिकेशन्स आहेत ब्रॉन्कियल अस्थमाचे. मेनली 3 टाईप्स आहेत. एक म्हणजे ब्रॉन्कोडायलेटर्स, सेकंड आहे मास्ट सेल स्टॅबिलायझर्स. आता ब्रॉन्कोडायलेटर्स म्हणजे काय? का त्यामध्ये जे काय स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन झाले आहेत त्यांना डायलेशन करायचं काम केलं जातं. नंतर सेकंड टाईप आहे मास्ट सेल स्टॅबिलायझर. यामध्ये काय केलं जातं? जे काय ॲलर्जिक रिॲक्शन्स आहेत किंवा जे काय ॲलर्जन्स आहेत त्यामुळं हिस्टॅमाइन असेल किंवा PAF असेल प्लेटलेट ॲक्टिवेटिंग फॅक्टर ह्या केमिकल्समुळे काय होते बॉडीमध्ये इन्फ्लमेशन स्विलिंग होतं आणि त्यामुळं इन्फ्लमेशन आणि स्विलिंग जर झालं स्मूथ मसलला ब्रॉन्चियल स्मूथ मसलला तर ॲटोमॅटिकली नॅरो इन्फ्लमेशन झाल्यानंतर एअरवेज पास होणार नाहीत. तर त्यासाठी हे मास्ट सेल स्टॅबिलायझर्स यूज केले जातात. यामध्ये 2 प्रकारचे केमिकल्स असतात. एक म्हणजे हिस्टॅमाइन आणि एक दुसरा आहे प्लेटलेट ॲक्टिवेटिंग
फॅक्टर, हे दोन फॅक्टर्स काय करतात किंवा दोन केमिकल्स काय करतात, बॉडीमध्ये जे काही ब्रॉन्चियल स्मूथ मसल आहे यांना इन्फ्लामेशन करण्याचं काम करतात किंवा ॲलर्जन्स म्हणून काम करतात. तर यांना इनिबिशन करण्यासाठी, यांच्या एन्झाईमला इनिबिट करण्यासाठी हा केमिकल किंवा हा ड्रग्स यूज केला जातो. त्याचं क्लास आहे मास्ट सेल स्टॅबिलायझर्स. आणि थर्ड आहे कॉर्टिकोस्टेरॉइड्स. कॉर्टिकोस्टेरॉइड आपण कशासाठी यूज करतो का जे काय बॉडीमध्ये इन्फ्लामेशन झालं आहे ज्या ब्रॉन्चियल स्मूथ मसलला, ते इन्फ्लामेशन कमी करण्यासाठी आपण बेक्लॅमिथॅसॉन डायप्रोपियोनेट हा ड्रग यूज केला जातो. तर आता आपण हे सविस्तर क्लासिफिकेशन बघत आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट आहे ब्रॉन्कोडायलेटर्स. ब्रॉन्कोडायलेटर्समध्ये पण परत 3 क्लासिफिकेशन केले आहेत. एक म्हणजे सिम्पॅथोमायमॅटिक्स, सेकंड आहे मिथिल झॅन्थिन आणि तिसरा आहे अँटीकोलिनर्जिक्स. तर सिम्पॅथोमायमॅटिक्स म्हणजे काय ते आपण बघूया. Sympathomimetics, it's a sympathomimetics drugs are the stimulant compound. Mimetics म्हणजेच काय, स्टिम्युलंट और मिमिक और इन्क्रीज द ॲक्शन. मिमेटिक जे काय अर्थ आहे मायमॅटिकचा, इन्क्रीजेस द ॲक्शन आहे. आता सिम्पॅथोमायमॅटिक्स आर द ड्रग्स आर द स्टिम्युलंट कंपाऊंड विच मिमिक और इन्क्रीज द इफेक्ट ऑफ इंडोजिनियस अगोनिस्ट ऑफ सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. जी काही सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आहे त्यांना स्टिम्युलेट करण्याचं काम ह्या सिम्पॅथोमायमॅटिक्स करतात. तर त्यामध्ये 4 एक्झाम्पल आहेत. फर्स्ट आहे ॲड्रेनॅलिन, सेकंड आहे इफेड्रिन, थर्ड आहे ऑर्सिफ्रिनॅलिन आणि चौथा आहे साल्ब्युटामॉल. हे सगळे ड्रग्स आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत, पण हे क्लासिफिकेशन आपण फक्त बघत आहोत. हे सिम्पॅथोमायमॅटिकचे 4 ड्रग्स आहेत. ॲड्रेनॅलिन असेल, इफेड्रिन असेल, ऑर्सिफ्रिनॅलिन असेल, आयसोप्रिनॅलिन असेल आणि साल्ब्युटामॉल. नंतर आहे मिथिल झॅन्थिन. आता मिथिल झॅन्थिन काय आहे, मिथिल झॅन्थिन्स आर दी रिलेटिव्हली वीक ब्रॉन्कोडायलेटर्स. ॲक्च्युली हा वीक ब्रॉन्कोडायलेटर्स आहे दॅट आर ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टेमिकली. याला आपण ओरली देत नाही आहेत. मिथिल झॅन्थिनला जे काही ड्रग्स आहे त्यामध्ये थिओफायलिन याला आपण शक्यतो ओरली देत नाही, याला आपण सिस्टमॅटिकली देत आहोत. म्हणजे पॅरेंटल ड्रगमध्ये त्याला देत आहोत आपण. मिथिल झॅन्थिनमध्ये जो काही थिओफायलिन ड्रग्स आहे त्या ड्रग्सला दे हॅव बीन यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ लॉंग टर्म कंट्रोल ऑफ अस्थमा सिम्पटम्स. मिथिल झॅन्थिन जे काय आहे कॅटेगरी, त्यामध्ये आपण व्हेरियस जे काय ट्रीटमेंट आहे लॉंग टर्म कंट्रोल ऑफ अस्थमा सिम्पटम्स, जे काय अस्थमाचे सिम्पटम्स आहेत लॉंग टर्म भरपूर दिवसापासून चालू आहेत, अशा सिम्पटम्सवरती आपण मिथिल झॅन्थिन किंवा थिओफायलिन ड्रग अप्लाय करू शकतो त्या पेशंटवरती. थर्ड आहे अँटीकोलिनर्जिक. अँटीकोलिनर्जिक म्हणजे काय, तर धीज आर दी ड्रग्स ब्लॉक द ॲक्शन ऑफ ॲसिटिल कोलिन. अँटीकोलिनर्जिकचा अर्थ समजून घ्या तुम्ही. अँटीकोलिनर्जिक म्हणजे काय, तर धीज आर दी ड्रग्स ब्लॉक दी ॲक्शन ऑफ ॲसिटिलिन कोलिन. ॲसिटिलिन कोलिनची ॲक्शन काय करायची, त्याला ब्लॉक करायची. ॲसिटिलिन कोलिन इज अ न्यूरो ट्रान्समिटर और केमिकल मॅसेंजर. ॲसिटिलिन कोलिन काय एक न्यूरो ट्रान्समिटर आहे किंवा तो एक केमिकल मॅसेंजर आहे, त्याला ब्लॉक करायचं हे अँटीकोलिनर्जिकचं काम आहे. त्यामध्ये 2 ड्रग्स यूज केले जातात. फर्स्ट ड्रग आहे ॲट्रोपिन आणि सेकंड आहे इप्रॅट्रोपियम ब्रोमाइड. ओके. सेकंड क्लास होता मेन क्लास मास्ट सेल स्टॅबिलायझर्स. द मास्ट सेल स्टॅबिलायझर्स दीज आर दी मेडिकेशन्स यूज टू प्रिव्हेंट और कंट्रोल दी सर्टन ॲलर्जिक डिसऑर्डर्स. या मास्ट सेल स्टॅबिलायझरचं काम काय, तर मास्ट सेल स्टॅबिलायझर्स आर द मेडिकेशन्स यूज्ड टू प्रिव्हेंट और कंट्रोल दी सर्टन ॲलर्जिक डिसऑर्डर. जे काय ॲलर्जिक डिसऑर्डर आहेत त्याला कमी करण्यासाठी किंवा त्याला स्टॉप करण्यासाठी हे क्लासचा ड्रग्सचा यूज केला जातो. त्याचं नाव आहे मास्ट सेल स्टॅबिलायझर्स. त्यासाठी 2 ड्रग्स आहेत. एक आहे डायसोडियम क्रोमोग्लायकेन आणि सेकंड आहे केटोटिफेन. आणि थर्ड क्लास आणि लास्ट क्लास कॉर्टिकोस्टेरॉइड्स. कॉर्टिकोस्टेरॉइड्स काय आहेत, दीज आर दी क्लास ऑफ ड्रग्स दॅट लोअर्स दी इन्फ्लामेशन इन द बॉडी. जे काय बॉडीमध्ये इन्फ्लामेशन आहे ते कमी करण्यासाठी ह्या कॉर्टिकोस्टेरॉइडचा आपण यूज करतो. त्यामध्ये ड्रग्स आहेत बेक्लॅमिथॅसॉन डायप्रोपियोनेट. ह्या कॉर्टिकोस्टेरॉइडमध्ये अजून काय होतं आपलं, दे ऑल्सो रिड्यूस द इम्युनी सिस्टीम ॲक्टिव्हिटी. स्टेरॉइडमुळे काय होते, कॉर्टिकोस्टेरॉइड्समुळे दे ऑल्सो रिड्यूस इम्युनी सिस्टीम ॲक्टिव्हिटी. दिस इज ऑल अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ ब्रॉन्चियल अस्थमा. ड्रग्स आर यूज इन ब्रॉन्चियल अस्थमा. तर हे सर्व ड्रग्स आपण ॲस्थमॅटिक कंडिशनसाठी किंवा अँटी ॲस्थमॅटिक ड्रग्स म्हणून पण म्हणू शकतो त्यांना. हे सर्व ड्रग्स आपण अस्थमा किंवा ब्रॉन्कियल अस्थमाच्या कंडिशनवरती यूज करू शकतो. आता हे आपण सर्व ड्रग्स एक एक्सप्लेन करूया, 1 बाय 1 एक्सप्लेन.
फर्स्ट आहे ॲड्रेनॅलिन. आता ॲड्रेनॅलिन कशाचा ड्रग आहे, तर पहिला क्लास आहे ब्रॉन्कोडायलेटर्स. ब्रॉन्कोडायलेटर्समध्ये सिम्पॅथोमायमॅटिक आणि सिम्पॅथोमायमॅटिकचं एक्झाम्पल आहे ॲड्रेनॅलिन. तर ॲड्रेनॅलिनचं काम काय आहे, इट इज दी पोटेंट ड्रग विच ॲक्ट्स बाय स्टिम्युलेटिंग बीटा रिसेप्टार. आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस रिसेप्टार प्रेझेंट असतात, अल्फा रिसेप्टार, बीटा रिसेप्टार. तर आपल्या स्मूथ मसलवर बीटा रिसेप्टार प्रेझेंट आहेत. हा एक पोटेंट ड्रग आहे विच ॲक्टिंग बाय स्टिम्युलेशन ऑफ बीटा रिसेप्टार्स इन द ब्रॉन्कियल स्मूथ मसल. बीटा रिसेप्टारला स्टिम्युलेट केलं तर काय होतं, ॲटोमॅटिकली त्यामध्ये जे काय इन्फ्लॅमेशन असेल किंवा त्यामध्ये जे काय स्विलिंग झाली असेल ते कमी होण्याचं प्रमाण स्टार्ट होतं. यामुळे काय होतं आहे, इट रिलीव्ज अन ॲक्यूट अटॅक अँड ऑल्सो रिलीव्ज दी पल्मनरी कंजेन्शन बाय कन्स्ट्रक्टिंग पल्मनरी आर्टरीज. आता याचे जर आपण यूज केला ॲड्रेनॅलिनचा, त्यामुळे ॲक्यूट अटॅक जो आहे पल्मनरी आलेला तो कमी होतो आहे. नंतर आहे प्रोलॉंग यूज ऑफ ॲड्रेनॅलिन इन ब्रॉन्चियल अस्थमा मे प्रोड्यूस रेजिस्टन्स. आता तुम्ही कंटिन्युअसली जर यूज करत राहिला ॲड्रेनॅलिन, अस्थमॅटिक कंडिशन आहे व त्यासाठी ॲड्रेनॅलिन कंटिन्युअसली यूज केला आहे तर तो काय होईल, रेजिस्टन्स होईल. म्हणजे तुम्ही किती ॲड्रेनॅलिन दिला तरी त्याचा जो काय थेरॅपिटिक इफेक्ट आहे, थेरॅपिटिक यूज आहे तो तुम्हाला दिसणार नाही. कारण की काय, तर इथं ड्रग रेजिस्टन्सचा एक पॉईंट आहे. जर कंटिन्युअसली कोणताही ड्रग्स तुम्ही बॉडीमध्ये इनकॉर्पोरेट करत असाल किंवा ॲडमिनिस्ट्रेशन करत असाल तर तो ड्रग काही दिवसांनी काय होतं आहे, परत त्या कोणतीच ॲक्शन दाखवत नाही आहे. म्हणून हा एक काय होतं, प्रोलॉंग यूज ऑफ ॲड्रेनॅलिन इन ब्रॉन्चियल अस्थमा मे प्रोड्यूस ड्रग रेजिस्टन्स. त्यानंतर ॲड्रेनॅलिन कितीही त्या पेशंटला दिला तरी तो इफेक्ट दाखवणार नाही. ऑल्सो इट प्रोड्युसेस साईड इफेक्ट लाईक व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया अँड व्हेंट्रिक्युलर फायब्रिलेशन. आता ॲड्रेनॅलिनचे 2 साईड इफेक्ट आहेत. जर ॲड्रेनॅलिन आपण घेतला तर त्याचे साईड इफेक्ट 2 आहेत. एक म्हणजे व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आणि सेकंड आहे व्हेंट्रिक्युलर फायब्रिलेशन. तर व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया म्हणजे काय, तर टॅकिकार्डिया म्हणजे इन्क्रीजेस दी हार्टबीट. पण व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया म्हणजे इट इज दी कंडिशन इन विच द लोअर चेंबर ऑफ दी हार्ट. व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया इट इज दी कंडिशन इन विच द लोअर चेंबर ऑफ हार्ट बीट इज व्हेरी क्विकली. जे काय हार्टचे खालचे जे काय 2 चेंबर्स आहेत त्यांचे चेंबरचे हार्टबीट काय होते, एकदम फास्टली होते. दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया. दिस इज द साईड इफेक्ट ऑफ ॲड्रेनॅलिन. व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया इट इज द कंडिशन इन विच दी लोअर चेंबर ऑफ दी हार्ट बीट व्हेरी क्विकली. जे काय 2 खालचे चेंबर्स आहेत हार्टचे त्यांच्या बीट जे आहे ते व्हेरी फास्ट होते. सेकंड आहे व्हेंट्रिक्युलर फायब्रिलेशन. आता व्हेंट्रिक्युलर फायब्रिलेशनमध्ये काय होतं आहे, इट इज द लाईफ थ्रेटनिंग हर्ट रिदम. लाईफ थ्रेटनिंग आहेत हर्ट रिदम दॅट रिझल्ट इन रॅपिड इनॲडिक्वेट हार्टबीट. यामध्ये काय होते, रॅपिड इनॲडिक्वेट हार्टबीट होतात. दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेंट्रिक्युलर फायब्रिलेशन. सो these are the side effects of adrenaline. Adrenaline should not be given in patient with cardiac asthma, hypertension and hyperthyroidism. ॲड्रेनॅलिन आपण ह्या पेशंटला देऊ शकत नाही. इट इज द कॉन्ट्राइंडिकेशन ऑफ दिस पेशंट लाईक दॅट कार्डियाक अस्थमा, हायपरटेन्शन असलेल्या पेशंटला किंवा हायपरथायरॉइडिझम. ह्या तिन्ही आपण पेशंटला ॲड्रेनॅलिन ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन करू शकत नाही. सेकंड ड्रग्स होता आपला, याचा डोस आहे ॲड्रेनॅलिनचा 0.5 to 0.5 ml ॲडमिनिस्ट्रेशन बाय सबक्युटॅनियस इंजेक्शन. आपण याला इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये देतो पण सबक्युटॅनियस इंजेक्शन मार्फत 0.2 to 0.5 ml 1 in 1000 solutions administered by subcutaneous injection. Next drug होता इफेड्रिन. इफेड्रिन इट इज ऑल्सो हॅविंग अ sympathomimetic drugs. It is a sympathomimetics which acts on both alpha and beta adrenergic receptor. हा ड्रग्स दोन्ही पण रिसेप्टरवरती अप्लाय केला जातो आहे, अल्फा रिसेप्टरवरती पण आणि बीटा रिसेप्टरवरती. त्यामुळे इट इज अ वीकर ब्रॉन्कोडायलेटर्स. त्यामुळेच हा काय एक वीक ब्रॉन्कोडायलेटर्स आहे. अल्सो इट प्रोड्यूस स्लीपलेसनेस. यामुळे अजून काय होतं, इफेड्रिन जर ड्रग आपण बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन केला, पेशंटला ॲडमिनिस्ट्रेशन केला तर त्या पेशंटला झोप येत नाही. सो दिस इज ऑल्सो हॅविंग अ ॲडवर्स इफेक्ट ऑफ दिस इज प्रोड्युसेस द स्लीपलेसनेस ऑर इन्सोमनिया. त्या पेशंटला इन्सोमनिया होतो, त्या पेशंटला झोप येत नाही आहे. धिस कॅन बी प्रिव्हेंटेड बाय कंबायनिंग विथ फिनोबार्बिटोन. हा जो का प्रॉब्लेम आहे, झोप येत नाही त्या पेशंटला, तर त्यासाठी आपण काय करतो, धिस कॅन बी प्रिव्हेंटेड बाय कंबायनिंग विथ फिनोबार्बिटोन ड्रग. त्यासोबत त्या पेशंटला आपण फिनोबार्बिटोन ड्रग देतो. फिनोबार्बिटोन इट इज द बार्बिच्युरेट डेरिव्हेटिव्ह.
त्यामुळे त्या पेशंटला लवकर स्लीप येईल आणि तो पेशंट बरा होईल. अशा प्रकारचा हा एक ड्रग्स आहे. त्यानंतर तिसरा ड्रग्स आहे आयसोप्रिनॅलिन. तर आयसोप्रिनॅलिन काय सांगतं आहे? आयसोप्रिनॅलिन इट्स ऑल्सो हॅविंग ॲक्ट्स ऑन अ बीटा रिसेप्टर ऑफ ब्रॉन्काय. आपल्या जे काही ब्रॉन्कायज आहेत, स्मूथ मसल आहेत ब्रॉन्कियलच्या, त्यामुळेवरती अल्फा आणि बीटा रिसेप्टर दोन्ही पण प्रेझेंट असतात. तर इट ॲक्ट्स ऑन अ बीटा रिसेप्टर ऑफ ब्रॉन्काय. इट इज ॲडमिनिस्ट्रेशन सबलिंग्युअली. आयसोप्रिनॅलिन जो काही ड्रग आहे तो आपण सबलिंग्युअली घेतो, म्हणजे काय, जिभेच्या खालती ठेवून तो ड्रग आपण ॲडमिनिस्ट्रेशन करत असतो. कारण की हा डायरेक्टली कॉन्टॅक्ट कुठे आहे, सर्व ब्लड व्हेसल्स जे आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहेत. इट इज ॲडमिनिस्ट्रेशन सबलिंग्युअली ॲट डोस ऑफ 10 to 20 मिलीग्रॅम. आता डोस किती घ्यायचा आहे फक्त, 10 to 20 मिलीग्रॅम बाय सबलिंग्युअली. इट कॅन ऑल्सो बी ॲडमिनिस्ट्रेशन बाय इनहेलेशन. हा ड्रग आपण इनहेलेशनद्वारेही पण घेऊ शकतो बाय युजिंग रोटाहेलर्स. बैल असेल तर रोटाहेलर्स असतं प्लास्टिकचं, त्यामध्ये ती कॅप्सूल टाकायची, ती गोल बिंगवायची आणि ती गोल बिंगवल्यानंतर श्वास 2-3 वेळा त्याला आतमध्ये ओढायचं. तो ड्रग्स ॲटोमॅटिकली पूर्णपणे आत जातो आणि आत गेल्यानंतर बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याची इफेक्ट दाखवतो. इट कॅन ऑल्सो बी ॲडमिनिस्ट्रेशन बाय इनहेलेशन रूट. द ओनली रिस्क ऑफ आयसोप्रिनॅलिन इज कार्डिॲक स्टिम्युलेशन. याचा एकच रिस्क आहे बघतं काय, तर कार्डिॲक स्टिम्युलेशन. याचं कार्डिॲक स्टिम्युलेशन हाय होतं आहे. ह्या ड्रगचा एवढा एकच ॲडवर्स इफेक्ट आहे की ह्या ड्रगने कार्डिॲक स्टिम्युलेशन होते. त्याच्यानंतर ऑर्सिप्रिनॅलिन. आता ऑर्सिप्रिनॅलिन हा त्याचा डिरिव्हेटिव्ह आहे. इट इज अ डिरिव्हेटिव्ह ऑफ आयसोप्रिनॅलिन. त्याचाच एक पार्ट आहे. इट इज अ डिरिव्हेटिव्ह ऑफ आयसोप्रिनॅलिन विच ॲक्ट्स बाय स्टिम्युलेटिंग बीटा रिसेप्टर्स. इट हॅज अ लॉंग ड्युरेशन ऑफ ॲक्शन अँड प्रोड्यूस लेस कार्डिॲक स्टिम्युलेशन. हाच ड्रग आयसोप्रिनॅलिन ड्रग होता, त्याचाच डिरिव्हेटिव्ह तयार केला ऑर्सिप्रिनॅलिन. त्याच्या स्ट्रक्चरमध्ये थोडेफार चेंजेस केले. तो चेंजेस केल्यानंतर त्याच्यामध्ये लॉंग ड्युरेशन ऑफ ॲक्शन, म्हणजे तो बॉडीमध्ये भरपूर वेळ थांबून त्याची ॲक्शन दाखवतो, त्याची ॲक्शन शो करतो आहे आणि प्रोड्यूस लेस कार्डिॲक स्टिम्युलेशन. आणि त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करून त्याचे जे काय कार्डिॲक स्टिम्युलेशन होतं जास्त ते कमी प्रमाणात केले, म्हणून ऑर्सिप्रिनॅलिन ड्रग हा यूज केला जातो. ऑर्सिप्रिनॅलिन जो काही ड्रग आहे इट ऑल्सो कॅन बी ॲडमिनिस्ट्रेशन बाय ओरली रूट, पॅरेंटरली आणि इनहेलेशन रूट. तिन्ही रूटने ऑर्सिप्रिनॅलिन ड्रग दिला जातो. अशा प्रकारे हे 3 ड्रग्स. त्यानंतर आहे साल्बुटॅमॉल. साल्बुटॅमॉल ऑल्सो इट्स हॅविंग अ सिम्पॅथोमायमॅटिक ड्रग. इट ॲक्ट्स सिमिलर टू ऑर्सिप्रिनॅलिन बाय स्टिम्युलेटिंग बीटा रिसेप्टर. याच्यामध्ये पण बीटा रिसेप्टरला स्टिम्युलेट करायचं आहे. इट हॅज अ पोटेंट ब्रॉन्कोडायलेटर इफेक्ट बाय ॲक्टिंग ऑन अ बीटा 2 रिसेप्टर. एकदम फास्ट ॲक्शन ब्रॉन्कोडायलेटरच्या याच्यामध्ये साल्बुटॅमॉलमध्येच मिळते. त्यामुळे साल्बुटॅमॉल आर द कॉमनली यूज ड्रग फॉर द युजिंग इन द ब्रॉन्चियल अस्थमा. हा डायरेक्टली अफेक्ट कुठे करतो, बीटा 2 रिसेप्टरला अफेक्ट करतो आहे. बट कार्डिॲक स्टिम्युलंट इफेक्ट इज अ लेस. आपल्याला तो कमी पाहिजे तर याच्यामध्ये कार्डिॲक स्टिम्युलंट इफेक्ट पण लेस आहे. सो इट कॅन बी यूज सेफली इन पेशंट विथ कार्डिॲक डिसीज. जर एखाद्या पेशंटला कार्डिॲक डिसीज पण आहे आणि त्याला अस्थमा झाला तर त्यालाही आपण साल्बुटॅमॉल ड्रग्स इझिली किंवा सेफली देऊ शकतो. Also, it is a resistance to inactivation by COMT and hence the duration of action is long. आता याच्यामध्ये बघा, अल्सो इट इज अ रेजिस्टन्स टू इनॲक्टिवेशन बाय COMT. आता COMT म्हणजे काय, हे एक एन्झाईम आहे. कॅटेकॉल ओ मिथिल ट्रान्सफिरेज इज वन ऑफ द सेव्हरल एन्झाईम दॅट डिग्रेड द कॅटेकॉलामाइन. हा कॅटेकॉलामाइनसाठी डिग्रेड्स करतो, त्यासाठी हा एन्झाईम आहे. आणि याच्यामुळेच काय होतं आहे, द ड्युरेशन ऑफ ॲक्शन जी आहे ती लॉंग आहे. आणि साल्बुटॅमॉल आपण इट इज ॲडमिनिस्ट्रेशन बाय माउथली पण, इनहेलेशन आणि इंजेक्शन तिन्ही प्रकारे ॲडमिनिस्ट्रेशन साल्बुटॅमॉलला करू शकतो. त्याचं प्रिपरेशन किती आहे तिन्ही प्रकारे दिल्यामुळे त्याचे तिन्ही डोस वेगवेगळे आहेत. डोस आहे 100 मायक्रोग्रॅम बाय इनहेलेशन करायचं असेल तर 100 मायक्रोग्रॅमच घ्यायचं आहे ड्रग्स. 2 to 4 मिलीग्रॅम बाय माउथ किंवा ओरली ॲडमिनिस्ट्रेशन जर करायचं असेल तर 2 ते 4 मिलीग्रॅम घ्यायचं आहे. आणि 0.6 मिलीग्रॅम एव्हरी 4 hours बाय सबक्युटेनियस और इंट्रामस्क्युलर इंजेक्शन. जर आपल्याला पॅरेंटरली डोस घ्यायचा असेल तर तो साल्बुटॅमॉल ड्रग 0.6 मिलीग्रॅम एव्हरी 4 hours 4 तासाला हा ड्रग्स घ्यायचा आहे. अशा प्रकारचे सगळे सिम्पॅथोमायमॅटिक्स ड्रग्स आहेत. त्यानंतर आहे थिओफायलिन हा मिथिल झॅन्थिनच्या क्लासचा एक्झाम्पल आहे. इट इज अ रिलेटिव्हली वीक ब्रॉन्कोडायलेटर. हा एक काय वीक ब्रॉन्कोडायलेटर्स आहे. It acts synergistically with beta-adrenergic agonist. It is effective when adrenaline fails to relieve an acute attack or if the patient is resistant to adrenaline.
जर ॲड्रेनलिननं तो पेशंट बरा होत नसेल तर त्यावेळेस थिओफायलिन ड्रग दिला जातो, कारण की ॲड्रेनलिनचं रेजिस्टन्स झालं असेल एखाद्या पेशंटला तर थिओफायलिन ड्रग आपण यूज करू शकतो. इट प्रोड्यूस अ डायरेक्ट रिलॅक्संट इफेक्ट ऑन अ ब्रॉन्चियल स्मूथ मसल. हे ॲटोमॅटिकली थिओफायलिन ड्रग जर घेतला आपण तर लगेच रिलॅक्सेशन होतात ब्रॉन्चियल स्मूथ मसल. जे काही इन्फ्लॅमेशन झालं असेल, स्विलिंग झालं असेल, नॅरोईंग झाले असतील, त्यामध्ये डस्ट असेल किंवा काहीही जरी असेल त्याच ब्रॉन्चियल स्मूथ मसल त्यांना रिलॅक्सेशन करायचं काम कोणाचं, या थिओफायलिन ड्रगचं आहे. एकदम फास्ट ॲक्शन आहे. आणि रिपीटेड यूज ऑफ थिओफायलिन इन चिल्ड्रन मे प्रोड्यूस डिस्टर्बन्स इन लर्निंग अँड स्लीप. जर तुम्ही कंटिन्युअसली जर रिपीटेड यूज जर थिओफायलिनचा करत असाल चिल्ड्रनमध्ये तर त्यामुळे डिस्टर्ब होऊ शकतो लर्निंग किंवा त्याच्या स्लीपमध्ये. सो थिओफायलिन इट इज ऑल्सो हॅविंग अ नॉट कॉमनली यूज इन द चिल्ड्रन. देन थिओफायलिन इट इज ऑल्सो यूज फॉर द COPD. COPD ड्रग्स मीन्स क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीजसाठी पण थिओफायलिन ड्रग हा कॉमनली यूज केला जातो. आता अमायनोफायलिन याचाच एक नवीन डेरिव्हेटिव्ह तयार केला अमायनोफायलिन, म्हणजेच थिओफायलिन इथिलीन डायमाइन इज द कॉमनली यूज प्रिपरेशन. हा जास्त करून प्रिपरेशन यूज केलं जातं अमायनोफायलिन. इट इज ऑल्सो ॲडमिनिस्ट्रेशन बाय सबक्युटेनियस अँड इट इज नॉट ॲडमिनिस्ट्रेशन बाय सबक्युटेनियस ऑर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन. हा जो काय अमायनोफायलिन किंवा थिओफायलिन ड्रग्स आहेत हे ॲडमिनिस्ट्रेशन केले जात नाही पॅरेंटली रूटने, सबक्युटेनियसनी ही नाही आणि इंट्रामस्क्युलर रूटनी पण नाही. Usual route is oral or slow IV injection at dose of 250 to 500 milligram. जरी आपण त्याला ॲडमिनिस्ट्रेशन केलं IV रूटने तर ते स्लोमध्ये सोडायचं आहे IV इंजेक्शन ॲट अ डोस ऑफ 250 to 500 milligram. आता थर्ड आहे डायसोडियम क्रोमोग्लायकेट. आता डायसोडियम क्रोमोग्लायकेट हा मास्ट सेल स्टॅबिलायझरचा ड्रग आहे. तर डायसोडियम क्रोमोग्लायकेट इट इज द सिंथेटिक कंपाऊंड अँड विच ॲक्ट बाय प्रिव्हेंटिंग द मास्ट सेल डिग्रॅन्युलेशन. These prevent release of spasmogenic substances like histamine and serotonin. स्पाझमोजेनिक म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन होतात ज्या ब्रॉन्चियल स्मूथ सबस्टन्सेस ते कशामुळे होतात, तर ह्या हिस्टॅमाइन आणि सेरोटोनिन आणि PEF प्लेटलेट ॲक्टिव्हिटिंग फॅक्टर ह्या केमिकल्समुळे काय होतं, स्पाझमोजेनिक तयार होते किंवा स्पाझम तयार होते. तर यांनाच प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याकडे एक ड्रग आहे, त्या ड्रगचं नाव आहे डायसोडियम क्रोमोग्लायकेट. तर कशाचा कॅटेगरी आहे, हा मास्ट सेल स्टॅबिलायझरचा आहे. बट इट डज नॉट हॅव एनी अँटी हिस्टॅमिनिक प्रॉपर्टी. पण हिस्टॅमाइन जरी याच्यामध्ये आहे पण अँटी हिस्टॅमिनिक प्रॉपर्टी याच्यामध्ये शो होत नाही. म्हणजे आपण हिस्टॅमाइनला इनिबिट करू शकत नाही. इट ऑल्सो इनिबिट द एन्झाईम फॉस्फोडायस्टरेज. यामध्ये एक एन्झाईम आहे, त्या एन्झाईमला आपण इनिबिट करतो फॉस्फोडायस्टरेज. त्यामुळे त्यातूनच हिस्टॅमाइन आणि सेरोटोनिन तयार होतात. तर त्याच एन्झाईमला आपण काय करतो, इनिबिट करतो आहे. इट इज अ पुअरली ॲब्सॉर्ब ऑन ओरल ॲडमिनिस्ट्रेशन. जे ॲब्सॉर्प्शन आहे ओरली हे पुअरली आहे यामध्ये. अँड इट डज नॉट प्रोड्यूस एनी ॲडवर्स इफेक्ट एक्सेप्ट लोकल इरिटेशन. यामध्ये कोणत्याही प्रकारचा ॲडवर्स इफेक्ट नाही आहे, फक्त लोकल इरिटेशन यामध्ये एक्सेप्ट आहेत. तर लोकल इरिटेशन त्या पेशंटला होऊ शकतं. अशा प्रकारे हे डायसोडियम क्रोमोग्लायकेट आहे. त्याचा डोस किती आहे, तर 20 मिलीग्रॅम कॅप्सूल गिवन बाय इनहेलेशन 3 to 4 times डेली बाय मीन्स ऑफ स्पिनहेलर. तुम्ही ते रोटायलर बघितलं असेल, रोटायलरमध्ये 20 मिलीग्रॅम कॅप्सूल टाकायची, दिवसातून 3 ते 4 वेळेस आपण हे घेऊ शकतो. का, याचा युजेस काय आहे, तर ॲलर्जिक ब्रॉन्चियल अस्थमा आणि ॲलर्जिक रिनिटीज. म्हणजे जे काय ॲलर्जिक डिसऑर्डर आहेत त्या ॲलर्जिक डिसऑर्डर किंवा त्या पेशंटसाठी हा ड्रग्स महत्त्वाचा आहे. त्या पेशंटला हा ड्रग्स दिल्यानं चांगल्या प्रकारे ॲलर्जिक कंडिशन कमी होऊ शकते. डायसोडियम क्रोमोग्लायकेट. त्यानंतर आहे केटोटिफेन. केटोटिफेन इट इज ऑल्सो हॅविंग अ सेम डायसोडियम क्रोमोग्लायकेट. इट इज अ सिमिलर ॲक्शन ॲज अ डायसोडियम क्रोमोग्लायकेट. इट ॲक्ट बाय इनिबिटिंग इयरवेज इन्फ्लामेशन. जे काय इयरवेजमध्ये इन्फ्लामेशन झालं ना त्याला इनिबिशन करण्याचं काम पण केटोटिफेन करतात बाय इंड्युस्ड बाय प्लेटलेट ॲक्टिव्हिटिंग फॅक्टर. हा प्लेटलेट ॲक्टिव्हिटिंग फॅक्टर काय करतो, जे काय इयरवेज आहे त्यांना इन्फ्लामेशन, ज्या स्मूथ मसल आहेत ब्रॉन्चियल त्यांना इन्फ्लामेशन येण्याचं काम ह्या प्लेटलेट ॲक्टिव्हिटिंग फॅक्टरचं आहे. म्हणून ह्या प्लेटलेट ॲक्टिव्हिटिंग फॅक्टरचा आपण इनिबिट करतो बाय युजिंग दिस केटोटिफेन ड्रग. इट ऑल्सो हॅज ॲन अँटी हिस्टॅमिनिक इफेक्ट. म्हणजे हा जर ड्रग आपण दिला तरी हिस्टॅमाइनचं प्रोडक्शन होत नाही, म्हणून अँटी हिस्टॅमिनिक इफेक्ट पण हा शो करतो आहे. साईड इफेक्ट आहेत त्याचे केटोटिफेनचे ड्रॉजिनेस आणि ड्राय माउथ. तर ड्रॉजिनेस म्हणजे काय, तर ड्रॉजिनेस म्हणजे स्ट्रॉंग डिझायर फॉर अ स्लीप. त्यामध्ये त्या पेशंटला स्लीप येते आणि माउथ ड्राय पडतं आहे. याचा डोस फक्त 1 to 2 मिलीग्रॅम ट्वाईस अ डेली. दिवसातून 1 ते 2 मिलीग्रॅम घ्यायचं आहे फक्त, दिवसातून 2दा.
अशा प्रकारे हा आहे. आणि लास्टला आपला आहे बेक्लोमिथॅसॉन डायप्रोपियोनेट. इट इज अ स्टेरॉइड ड्रग्स और कार्टिकोस्टेरॉइड ड्रग्स. इट इज अ कॉर्टिकोस्टेरॉइड विच इज इफेक्टिव्ह इन क्रोनिक अस्थमा. जर क्रोनिक कंडिशनला जर अस्थमा गेला, क्रोनिक म्हणजे ॲक्यूट स्टेजला म्हणजे कमी प्रमाणात, क्रोनिक म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात जर अस्थमा गेला तर त्यावेळेस कॉर्टिकोस्टेरॉइड आपण त्या पेशंटला देतो. इट इज ॲडमिनिस्ट्रेशन ॲज ॲन एरोसॉल. एरोसॉल म्हणजे त्या रोटायलरनीच आपण हे ॲडमिनिस्ट्रेशन करतो. इट हॅज अ टॉपिकल ॲक्शन इन ब्रॉन्चियल अस्थमा. सो इट डज नॉट प्रोड्यूस एनी सिस्टेमिक इफेक्ट. याच्यामुळे सिस्टेमिक इफेक्ट कोणताही तयार होत नाही आहे. इन क्रोनिक अस्थमा इट इज प्रिफर्ड ओव्हर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. जर क्रोनिक अस्थमा असेल त्या पेशंटला तर आपण प्रेफरली ग्लुकोकॉर्टिकॉइड्सच देतो शक्यतो. बेक्लोमिथॅसॉन डायप्रोपियोनेट न देता दॅट ग्लुकोकॉर्टिकॉइड्स देतो. समटाईम्स इट प्रोड्युसेस लोकल इन्फेक्शन ऑफ कॅन्डिडा इन द माउथ अँड थ्रोट. हे ड्रग यूज केल्यामुळे काय होतं, लोकल इन्फेक्शन होतात. कुठं? कॅन्डिडा एक फंगल इन्फेक्शन टिपिकली ऑन दी म्युकस मेम्ब्रेन ऑर थ्रोट. थ्रोटवरती काय होतं किंवा माउथवरती म्युकस इन्फेक्शन होऊन जातं एक. या ड्रगचा कंटिन्यू यूज केला तर बेक्लोमिथॅसॉन डायप्रोपियोनेट, त्याचा हा एक लोकल इन्फेक्शन ऑफ द कॅन्डिडा इन माउथ अँड थ्रोट. अशा प्रकारचे हे सर्व काही ड्रग्स आहेत. हे सर्व ड्रग्स आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ द ब्रॉन्चियल अस्थमा डिसऑर्डर ऑर डिसीज. थँक्यू सो मच.